थँक यू सो मच प्रमोद शेडगे आणि धनंजयजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतात मायक्रोफोनवरनं। महत्वाची लढत असेल जांताराजा खार्डी आणि कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या संघाकरिता। ऑलमोस्ट जो संघ इथून वॉन होईल तो संघ क्वालिफिकेशन मध्ये क्वालिफाय होणार आहे, अर्थातच क्यू लागणार आहे त्याच्या नावासमोर। म्हणून जांताराजा खार्डी आणि कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या दोन्ही संघांकरिता ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल। मोठा फटका मारण्याचा मानस ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल मिड विकेटला क्लिअर करेल। पहिला चौकार 4 धावा पंकजच्या बॅट मधनं 4। ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है यार मेरा हर एक से वफा करता है ओ पता नहीं जी कौन सा नशा करता है यार मेरा हर एक से वफा करता है चुपके बेवफाइयों वाले दिन चले गए। थँक यू। 4 धावा येत आहेत आणि अगदी अश्री गणेश अगदी केला जातोय। चौकाराने खातं ओपन केलं जात आहे। पंकज याला पण पाहत आहे स्ट्राइक एंडला फलंदाज ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे। लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत महेंद्र याला अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल धावेवरच अगदी समाधान। विनीत करिता कॅच प्राइज लागलं जाते अगदी आदरणीय स्वराजजी पाटील तदनंतर अगदी आपण पाहू शकाल प्रथमजी पाटील आणि भरतजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागोपाठ 3 षटकारांकरिता। तदनंतर प्रवीणजी पाटील प्रत्येक विकेट करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि 3 विकेट करिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज। या ठिकाणी कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या संघाकरिता ही कॅश प्राइज आहे। 5 अंकांवर धावफलक 4 चेंडूंचा खेळ हलक्याच्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस होत असताना डॉट बॉल। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक करिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज। कृतिका एंटरप्राइजेस चे मालक प्रवीणजी पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज लागलं जाते। आज बक्षिसांची ही भरघोस प्रतिसाद आहे म्हणूनच मी म्हटलं की वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय दर्जेदार होत असताना 5 अंकांवर 5 चेंडूंचा खेळ अगदी ते समाप्त झालाय। अमयाला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्गवर शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर नितीश कदम यांना अगदी आपण पाहताय एक अतिरिक्त धाव मिळेल। 6 अंकांवर धावफलक 6 रन्स ऑन अ कार्ड 6 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात। लागोपाठ 3 षटकार 3 चौकार संपूर्ण कॅश प्राइज आहे। स्वराजजी पाटील भरतजी पाटील आणि प्रथमजी पाटील यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज 2000 रुपयांचं विनीत करिता स्पेशली। आकुडप्याची लेंथ ऑन साइडला ऑन द राइज खेळाय चांगला स्ट्रोक आहे मिड विकेटला पुन्हा एकदा क्लिअर करेल। 1 बाउन्स इनटू द बेंच 4 धावा टाळ्यांचा कडकडाट चौकार। चांगला स्ट्रोक आहे आकुटप्प्याची लेंथ आहे आकुटप्प्याच्या लेंथला योग्य त्या पद्धतीचं वळण मिळालं आणि 10 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जातात। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। आदरणीय जनार्दनजी भगत आणि आदरणीय सचिनजी भोईर लागोपाठ 3 षटकारांकरिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं जात आहे। रणजित किने यांच्याकडनं 500 रुपये 3 षटकारांकरिता हे कॅश प्राइज लागलं जात आहे। म्हणजे भरघोस कॅश प्राइज आहेत। अगदी तुम्हाला सुद्धा इथून तुमची जी कामगिरी आहे ना ती योग्य करावी लागेल। त्या यशाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं असेल तर इथून परिश्रम हे खूप महत्वाचं आहेत। कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न काय म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचा झाला तर तो आपला आत्मविश्वास ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो। त्यानेच अगदी हा खेळ तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये करावा लागणार आहे। 10 अंकांवर आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षद आहे या सेकंड स्पेल मध्ये ऑन साइडला बनवलाय चांगला स्ट्रोक अप्रतिम फॉलो थ्रू आहे लॉंग लेगला क्लिअर करेल एक फ्लॅट 6 सुपर स्ट्राइक 6 धावा। लेन खराब मागे होते आणि परिपूर्ण आपण म्हणतो ना की बॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन। पनिशमेंट स्वरूपी अगदी आपण पाहता हा मोठा फटका 16 अंकांवर 1.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय। महत्वाची मॅच आहे कारण की या महत्वाच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट हे आहे की जो संघ इथून विजयी होईल तो क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रेसर अगदी होताना पाहायला मिळणार आहे। काय अप्रतिम पद्धतीचं अगदी आपण पाहू शकाल यावेळेस हे आयोजन आणि नियोजन जे खऱ्या अर्थाने जी मेहनत केली होती ना त्या मेहनतीचं फळ
अगदी मिळत असताना अगदी आपण पाहू शकाल आणि त्या संपूर्ण आयोजकांना मानाचा मुद्रा असेल. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची ही झलक सबसे अलग 16 अंकर बनन 1.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पंकज आहेत मैदानाच्या दिशेने, चांगली फलंदाजी एक एंडे विनीत पाटील अगदी आपण पाहू शकाल. हर्षद गोलंदाजी मार्कवर हलकसं प्रेशर असेल कारण की पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. इथून मॅच ऑन असेल मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. बराच प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली. प्रामुख्य म्हणजे काय आता पार्किंग लॉट परिपूर्ण फुल आहे, चेअर्स कमी पडल्यात आणि या पुढच्या वर्षामध्ये अगदी आयोजकांना सुद्धा प्रयत्न करावा लागेल. जर असंच आयोजन झालं तर तुम्हाला एक्स्ट्रा सर्व काही करावं लागतील. एक्स्ट्रा मंडप, एक्स्ट्रा जागा आणि सर्व काही एक्स्ट्रा. म्हणून आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगला एक वेगळं स्वरूप, एक वेगळं बळण असताना 16 अंकर बनन 1.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर पंकज आणि विनीतची ही जोडी पुन्हा एकदा हर्षद गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद. स्ट्राइक एंडला पंकज. ऑन साइडला वळवलाय पुन्हा एकदा फॉलोइंग मध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न यशस्वी. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर सुद्धा होईल. फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार, दुबई, मुंबई, पुन्हा या 4 धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धावफलक 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ठाऊक आहे जांताराचा खार्डी या संघाला की ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि खऱ्या अर्थाने जांताराचा खार्डी या संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 1 ते 2 मॅच अशा होत्या की ज्या मॅच मध्ये परफॉर्मन्स परिपूर्ण बागफुटला होता, परंतु काही मॅच मध्ये अगदी असं घटित झालं की जिथून संघाचा परफॉर्मन्स A1 दर्जाचा पाहायला मिळाला आणि तेच कंटिन्युअसली करण्याचा हा मानस अतिशय दर्जेदार. 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर जांताराचा खार्डी 20 या अंकांवर हे धावफलक. फटका मारण्याचा फानस समोरच्या दिशेने खेळला, परंतु जीत आहे त्या दिशेने. मिडऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी डॉट बॉल. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20 या अंकांवर धावफलक. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर डॉट बॉल. प्रवीणजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेट करिता 500 रुपये आहेत जे संघ बालक आहेत. 3 विकेट करिता 2000 रुपयांचं कॅश प्राइज. फटका मारण्याचा मानस इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होईल. जोपर्यंत चेंडूची उचलून फेकी. ओहो, नेम चुकला. परिपूर्ण एका चेंडूवर सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. संधी सुद्धा आली होती, ती संधी उचलून धरू शकले नाही. जर रिले पद्धतीने सुद्धा थ्रो केला असता तरी सुद्धा या ठिकाणी अगदी फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. एकाच ट्रॅकवर अगदी पंकज धावत पळत सुटले, परंतु गोलंदाजाने अगदी आपण पाहू शकाल. ओहो, परिपूर्ण नेम चुकलाय. परिपूर्ण नेम चुकलाय. अगदी जवळून 3 स्टंप अगदी समोरासमोर होते आणि जिथे गोलंदाजाच्या माध्यमातून ही चुकी घटित झाली. आता ही चुकी आहे की गलतीचे मिस्टेक आहे येणाऱ्या वेळेमध्ये मात्र ते समजणार, कारण की पंकज लयबद्ध आहे. एक एंडे हर्षद याला अगदी आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. तो पुन्हा एकदा सुसज्जित होईल. 21 या अंकांवर हे धावफलक. समोरच्या दिशेने ऑन साइडला कणकर फटका आहे. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. सरळ चेंडू जांताराचा स्टँडला सलामी देणारा अगदी खणखणीत चौकार. 4. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर. जादूचे एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर. काय फलंदाज आहे आज. आक्रमकतेचा सितारा विनीत पाटील काहीतरी चमक करून दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये. म्हणून सातत्याने आपण म्हणतो ना की विजेते कुठली पण गोष्ट ही वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजयी असतात आणि तोच परफॉर्मन्स मैदानाच्या दिशेने जांताराचा खार्डी या संघाचा पाहायला मिळतोय. 25 या अंकांवर टॉप केला गेलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव अगदी आपण पाहताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला सुद्धा महत्व दिलं जात आहे. मोठ्या फटक्यांवर अगदी आपण पाहू शकाल दारोमदार आहे. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. सुरळीत आणि सुजल सुफलाम सुरुवात ही जांताराजा खार्डी या संघाची. 26 या अंकांवर अगदी आपण पाहू शकाल अगदी स्कोर कार्ड आहे. पंकज आणि विनीतची पार्टनरशिप ही दर्जेदार होत असताना अजून सुद्धा येणारे 18 चेंडू आहेत. ज्या पद्धतीने प्रोजेक्टेड स्कोर अगदी आपण पाहू शकाल 13च्या गतीने गेले तर 65 धावा, 14च्या गतीने गेले तर 68 धावा आणि 16च्या गतीने गेले तर 74 धावा. परिपूर्ण प्रेक्षक राजा आज वेडा घेऊन आहे मैदानाच्या सभोवताली. आपला फेवरेट टेबल सुद्धा सुसज्जित केलाय आणि खऱ्या अर्थाने रजनीच्या या स्पर्धेमध्ये आपला फेवरेट टेबल, आपला फेवरेट पेयजल असेल सोबत आणि त्यामध्ये मॅचची परभणी म्हणजेच सोने पे सुहागा आणि तो प्रेक्षक राजा. काही प्रेक्षक राजे उभ्याने मात्र मॅचचा आस्वाद घेतात, त्यांना बसण्याकरिता जागा नाहीये. म्हणून मी म्हटलं की पुढच्या वर्षी आयोजकांना थोडासा कुठेतरी विचार विनिमय करायला लागेल. एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट आणि एक्स्ट्रा काहीतरी सर्व काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत.
26 या अंकांवर अगदी आपण पाहताय एकही गडी बाद नाहीये. महत्वाची लढत आहे. ऑब्विसली जो संघ इथून विजयी होईल तो क्वालिफिकेशनच्या दिशेने अगदी अग्रेसर होणार आहे. जांताराचा खारडी संघ एकेडने कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पडा हा संघ अगदी आपण पाहताय. मोठा फटका मारण्याचा मानस. वॉट अ स्ट्राईक. रीच फटका विनीत पाटीलच्या बॅटमधनं. अफलातून टायमिंग आहे. आज काहीतरी चमक. विनीतच्या फलंदाजीतून आलेला एक तगडा प्रहार. 6 धावा. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. वॉट अ स्ट्राईक. डेंजरस स्ट्राईक करत असताना विनीत पाटील. म्हणून मी म्हटलं की आज बॉडी लँग्वेज परिपूर्ण पॉझिटिव्ह आणि अमेयच्या अगेन्स्ट अडवलेला हा प्रतियल्ला खूप काही सांगून जातोय की मॅच मात्र स्लो होणार नाहीये. आम्ही या मॅच मध्ये आहेत झगडण्याकरिता, लढण्याकरिता आणि तो संघर्ष अगदी आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीमध्ये होत असताना. 32 या अंकांवर आतापर्यंत एकही गडी बाद झाला. 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त. ओहो, जाग्यावरून खेळण्याचा मानस झाला. अगदी द्विधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक होता. स्वतःला अगदी आपण पाहू शकाल बॅकफुटला सुसज्जित केलं होतं अकुटप्याच्या लेन करिता. मात्र अमय याने चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळेस फुलर लेनची डिलिव्हरी आणि जागेवरून खेळण्याच्या मानसिकतेने अगदी बीट झाले फलंदाज. डॉट बॉलची सांगता. 32 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. पुन्हा एकदा अमय गोलंदाजी मार्कवर. अकुटप्याची लेन पिक केलं होतं या स्ट्रोकला. ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षण होत आहे वाईडिश कावकॉर्नर दिशेने. एक सिंगल धाबील. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले 33. 33 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. चांगली पार्टनरशिप होते. जी सुरुवात अगदी आपण म्हणतोय ना त्या सुरुवातीमध्येच पंकज आणि विनीत याची दमदार पार्टनरशिप आहे आणि चांगला स्ट्राईक रेट सुद्धा मेंटेन केलाय. हे सर्वात महत्वाचं. 33 या अंकांवर स्कोर कार्ड. पुलरलेनची डिलिव्हरी सन्मानपूर्वक खेळण्यात. ड्राईव्हचा फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला योग्य ते क्षेत्ररक्षण होत असताना एक सिंगल धाबेवरच इथे समाधानी राहावं लागेल पंकजाला. एकेरीच्या मदतीने बुनबुन से घट भरता है, थेंबे थेंबे तळे साचे. त्या पद्धतीने एक धाबी स्कोर कार्डवर. 34 या अंकांवर हे धाव फलक 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अगदी पाहायला मिळतंय. रजनी स्पर्धा अगदी आपण पाहू शकाल काही क्षणातच. मात्र त्या संपूर्ण काही गोष्टी मात्र त्याचं जे आपल्याला उत्तर हवंय त्या सर्व काही गोष्टी मिळणार आहेत. कुठले 4 संघ असतील जे अगदी आपल्याला मिळेल. 3 संघ तर मिळालेत परंतु आणखी एक संघाची प्रतीक्षा ही असेल. आणि यानंतर ग्रुप ए म्हणजे टॉप 1 वर असणारा आणि ग्रुप बी मध्ये टॉप 2 वर असणारा ही पहिली सेमीफायनलचा सामना यानंतर अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी हा चेंडू अगदी आपण पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर अमिर्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळतात. 34 या अंकांवर धावफलक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडूला अगदी आपण पाहू शकाल इंटू द गॅप मध्ये खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पैकी थोडीशी स्वेर झाली होती परंतु हो बॅकअप परिपूर्ण निष्फळ ठरलं. तुम्ही चुकी घटित केली आणि त्या चुकीचं रूपांतर आता एकेरीला दुहेरी धाबेमध्ये हे परिवर्तित केलं जाते. आणखी धावा येतात. चेंडू हातामध्ये ठेवणं महत्वाची भूमिका आहे. हाच या मॅचचा दबाव आहे. कधी काय घडेल या मॅच मध्ये हे अगदी अवगत होणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. कारण की वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची झलक साफ से अलग. देऊया डीजेला संधी. घेऊया क्विक ब्रेक. षटकर नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकर नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा. थँक्यू लाडका प्रेक्षक राजा. अगदी दाखवलं जातात मायबाप भगिनी अगदी त्या सुद्धा दाखल आहेत आजच्या दिवसामध्ये. या मॅचचा आस्वाद घेत आहेत. आपल्या लाडक्या संघाला पाठपुरावा करण्याकरिता तमाम प्रेक्षक रसिक या ठिकाणी अगदी आपण पाहताय उपस्थित झाले. त्या सर्वांचं स्वागत असेल. आज पाठपुरावा खूप महत्वाचा आहे. वैयक्तिक आयुष्य, क्रिकेट या सर्व काही गोष्टींमध्ये या सर्व काही गोष्टी भावेश आपलं स्पेशली पेय घेऊन त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या समवेत हितेश हितू यांना सुद्धा आपण पाहत आहे. संपूर्ण प्रेक्षक राजा आणि खेळाडू रसिक आहेत. चांगले स्टँड्स प्रत्येका दिशेने अगदी आपण पाहत आहे. अगदी त्या दिशेने खूप महत्वाचा प्रताप ट्रान्सपोर्ट्स 9282 संघ अगदी दाखवला जातोय. तदनंतर आमचे लाडके क्रिकेट रसिक आधी जिथे जागा मिळेल तिथे बसून मॅचचा आस्वाद घेतात. आणि कुठल्या दिशेने जर ड्रोन कॅमेरा उडाला तर नक्कीच ते अवगत होणार आहे की कुठल्या दिशेने कुठले प्रेक्षक वर्ग बसलेत. आणि अतिशय सुरेख पद्धतीने हा प्रतिसाद याच करिता मात्र केला होता हा अट्टहास. हा दिस गोड व्हावा आणि म्हणूनच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अगदी आपण पाहू शकाल ही फळास येत असताना पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने
विश्वास किनी जे स्वतः आयोजक करते सुद्धा आहेत. प्रत्येकाची मेहनत खूप महत्वाची राहिली आणि खास करून वाघोबा कसराळीचं हे मैदान जे आहे आणि त्या संपूर्ण कसराळीकरांचं आणि वाघोबा ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की त्यांची क्षमता, त्यांची गुणवत्ता या सर्व काही गोष्टी या मैदानाकरिता खूप महत्वाच्या होत्या आणि त्यांनी सर्वांनी मात्र हा प्रतिसाद दिला. त्या संपूर्ण वाघोबा ग्रुप कसराळीकरांचा सुद्धा लाख लाख धन्यवाद असेल. 36 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. पंकज आणि विनीत ही दोन्ही सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने. पंकज खेळतोय 9 चेंडूगणिक 17 धावेंवर तर विनीत खेळतोय 9 चेंडूगणिक 18 धावेंवर. आतापर्यंतचा स्कोर कार्ड आहे 36. महेंद्र आहेत मैदानाच्या दिशेने आणि हेमंत वैती याचकडनं कॅश प्राइज लागलं जाते महेंद्र करिता. डोळीव गावचा सुपुत्र आहे आणि डोळीवकरांनी मात्र कॅश प्राइज लावलंय. लागोपाठ 3 विकेट येत आहेत तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज हेमंत वैती यांचं मात्र लागलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हवेमध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात, योग्य ते जजमेंट. एक मुवमेंटला वाटलं की जजमेंट चुकीचं ठरेल परंतु धर्मेश आहे त्या दिशेने. बॉलिवूड मध्ये आपण धर्मेंद्रचा हात पाहिला असेल 2.5 किलो का आणि क्रिकेट मधील हा धर्मेंद्र योग्य त्या पद्धतीचा झेल. विकेटचं झाले पतन. फलंदाज बाद. जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदिनकाजी. थँक्यू. आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची आणि क्रिकेटमध्ये योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. त्या प्रामुख्याने आपण पाहिल्यात आणि म्हणूनच अगदी आपण पाहताय पहिल्या चेंडूवर काय महत्वाची विकेट. एक मुवमेंटला थोडीशी आपण पाहू शकाल बॉडी लाईनअप थोडीशी चुकीची पाहायला मिळाली परंतु हाताची ओंजळ योग्य त्या पद्धतीने. आता मैदानाच्या दिशेने नव्याने बॅटर मदन दळवी याला अगदी आपण पाहताय. विकेट मिळाले म्हणजे 500 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय प्रवीणजी पाटील जे स्वतः संघ मालक आहेत त्यांच्याकडनं आहेत. आणखी जर 2 विकेट घेत आहेत तर हेमंतजी वैते यांच्याकडनं 2000 रुपये आणि प्रवीणजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु मैदानाच्या दिशेने मदन याला आपण पाहताय 5 मॅचेस मध्ये 38 धावा परंतु स्ट्राईक रेट किती महत्वाचा ठरलाय हे मदन याला आता पुन्हा एकदा दाखवावं लागेल. महेंद्र टू मदन गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा मानस मिस्टामिक स्ट्रोक आहे. मिड विकेट दिशेने चेंडू हा अगदी घरंगळत निघून गेलाय. चेंडूची उजून फेकी होईल परंतु एकच धावेवर इथे समाधानी राहावं लागेल. मदन याला ऑन दी मार्क होत आहेत. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने 37 रन्स ऑन अ कार्ड. 37 या अंकांपर्यंत धावफलक. चला पाणी हवंय मैदानाच्या दिशेने ते आपण घेऊन द्या. थोडीशी हॅमस्ट्रिंग महेंद्र याला येत असताना कन्सिस्टंटली अगदी खेळतायत. या 3 दिवसांमध्ये अगदी आपण पाहिलं बऱ्याच खेळाडूंना या सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम पाहायला मिळाला. म्हणूनच थोडीसा त्या ठिकाणी शारीरिक थकवा आहे, थोडीशी हॅमस्ट्रिंग या सर्व काही गोष्टी अगदी आपण पाहत आहे. तरी आपण आपला जो प्रेक्षक राजा आहे त्यावर एकदा डीबीएन लाईव्ह नेटवर्क ही नजर फिरवत असताना रणजितजी किनी यांच्याकडनं कॅश प्राइज येते मदन दळवी करिता 900 रुपयांचं कॅश प्राइज. लागोपाठ 3 षटकारांकरिता मात्र हे कॅश प्राइज रणजित किनी यांच्या माध्यमातून अगदी हे कॅश प्राइज लागलं जाते. आमचा लाडका प्रेक्षक राजा अगदी बाईक्सवर बसून, म्हणून मी म्हटलं की चेअर्स कमी पडल्यात आणि ज्या पद्धतीने आम्ही सुद्धा जेव्हा लंच ब्रेक करिता गेलो होतो तेव्हा सुद्धा ज्या चेअर सुद्धा त्या सुद्धा अगदी प्रेक्षक राजे घेऊन गेले होते. बिचारे आमचे अंपायर सुद्धा उभ्याने जेवले आणि त्या सर्व काही गोष्टी अगदी प्रामुख्यात कारण की गर्दीच एवढी झाली आजच्या दिवसामध्ये आणि म्हणूनच जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे आपली फेवरेट जागा पक्की केली या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांनी. आणि ते संपूर्ण प्रेक्षकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की हे क्रिकेटची दर्दी आहेत आणि या दर्दींशिवाय अगदी मैदानाला शोभा नाहीये. आणि संपूर्ण अगदी जांताराचा खार्डीचा डगावट अगदी दाखवला जातोय. चिंतेत आहेत बरेच जण परंतु बऱ्याचशा चेहऱ्यांवर अगदी खुशी सुद्धा आहे की इथपर्यंत आपण आलो म्हणजे इथून नक्कीच चांगली कामगिरी होईल. संघ मालक स्वतः सुद्धा अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने आहेत. प्रत्येक प्रेक्षक राजांचं अगदी त्या ठिकाणी लक्ष आहे या मॅचवर. चांगल्या पद्धतीने हा प्रतिसाद आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 37 या अंकांवर धावफलक 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा जांताराचा खार्डी कुठला संघ असेल जो क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रेसर होईल हे सुद्धा पाहणं योग्य. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकुड्याप्याची लेंथ आहे थोडंसं अगदी आपण पाहू शकाल वाईटचा इशारा आणि अगदी जी हॅमस्ट्रिंग आले ना त्यानंतरच हा थोडीशी लाईन भरकटल्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा हा चेंडू जास्तीत जास्त अगदी आपण पाहत आहे. अगदी थोडासा कंट्रोल सुटला. जाम मध्ये अगदी बाहेरचं झालं तर खूप बाहेर होता हा चेंडू. थोडेसे एफर्ट्स लावण्याचा माणूस त्या ठिकाणी मिस्टर महेंद्र याचा. अतिरिक्त धावी 38 या अंकांवर हे धावफलक 38 रन्स ऑन अ कार्ड. 38 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला आकारावी लागणार आहे.
3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा हा मानस बीट होत असताना यावेळेस अगदी फलंदाज अगदी आपण पाहत आहे आणि परिपूर्ण गेम प्लॅन आता स्थित आहे महेंद्र याचा की संधी मी तुम्हाला देणार नाही, संधी तुम्हाला निर्माण करावी लागेल. म्हणून प्रत्येक गोष्ट क्रिकेटमध्ये मिळवण्याकरिता तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षातून तुम्हाला योग्य त्या पद्धतीची वाट ही शोधावी लागणार आहे. 38 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर सिंगल, तदनंतर वाईट आणि तदनंतर डॉट बॉल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज. पाठची हातली कडा लागले, विकेट किपर आहेत जी त्या दिशेने अगदी आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट होतं आणि अगदी त्या दिशेने धावा अगदी आपण पाहू शकाल आपल्या संघाकरिता रोखल्या गेल्यात. एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत म्हणून आपण नेहमीच पडतो ना की क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय असावा. 2024 चे वर्ष खूप काही घेऊन आला भारतीय संघाकरिता. 17 वर्षानंतर तो वर्ल्ड कप मायदेशी परत आला. तदनंतर आपण पाहिलं की यंदाचं वर्ष सुद्धा खूप महत्वाचं राहिलं भारतीय संघाकरिता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी. हेमंत वैदिकरण कॅश प्राइज येते. या 2 चेंडूंमध्ये जर 2 विकेट घेतले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लिव केलं या चेंडूला, अतिरिक्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न. पंच नितेश कदमचा इशारा, वाईटचा एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळेल आणि धावफलक अगदी एकेरीच्या मदतीने 39 या अंकांवर हे धावफलक अगदी पाहायला मिळतंय. विनीत आणि मदन अशी जोडी आहे मैदानाच्या दिशेने. दोन्ही आक्रमक आहेत परंतु विनीत सुरुवातीमध्ये आक्रमक होता परंतु तदनंतर डॉट बॉलचा सिलसिला हा जारी झालाय आणि मध्यंतरी त्याची ही डॉट बॉल खेळण्याची जी प्रवृत्ती आहे ती थोडीशी कुठेतरी संघाकरिता चिंतेजनक असेल. परंतु प्रयत्न करताना विनीत अकुडा पॅचेलेन जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगलं कॉन्सन्ट्रेट म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्रिकेटमध्ये नेहमी हाय क्वालिटीचा असावा आणि तेच अगदी पाहायला मिळालं. या अगोदर सुद्धा काय सुंदर झेलच्या मॅच मध्ये टिपला गेला होता. नितेशजी पाटील कुशिंबे यांच्याकडनं कॅच प्राइज लागलं जाते. सांताराजा कुठल्याही फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार जर मारले 500 रुपयांचं कॅश प्राइज नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून कुशिंबे टकी सोमाच आणखी एक कॅश प्राइज या ठिकाणी लागलं जाते. 40 या अंकांवर एक गडी बाद. 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेंद्र इथून सुसज्जित होईल. प्रॉब्लेम आहे हॅमस्ट्रिंग अगदी आपण पाहत आहे. थोडासा त्या दिशेने पुन्हा एकदा हलकासा हा तकवा. सर्व काही गोष्टी एखादा फास्ट वेगवान गोलंदाज होणं हे सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये. परिपूर्ण एफर्ट्स लावावे लागतात. बॉडी मुवमेंट तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी लावावी लागते आणि त्या सर्व काही गोष्टी या महेंद्रच्या माध्यमातून. इंजरीज या फार मोठ्या प्रमाणात होतात. फास्ट बॉलरला आपण नेहमीच पाहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट म्हणून एखादा फास्ट गोलंदाज होणं हे सुद्धा खाऊ गोष्ट नाहीये. हो चांगली लाईन यावेळेस अगदी पण पाहत आहे. चुकी घटित होत असताना एकाच रुळावर आता 2 गाड्या धावल्या. तो हो अपघात स्वरूपी मदन दळवी याला परतावं लागेल. आता ही एक धाव धोक्याची ठरू शकते म्हणून ते गाणं आलं होतं जपून चाल रे पुढे धोका आहे आणि अगदी इथून वाईट करिता रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. आता या सर्व काही गोष्टी अगदी चेक केल्या जातील. एक एंडे घडी सुद्धा बाद आहे परंतु पुन्हा एकदा बिझी होतील आमचे थर्ड अंपायर कारण की व्हाईट लाईन वाईट आहे की नाही या सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी तुमच्या समोर प्रत्यक्ष त्या दाखवल्या जातील. थर्ड अंपायर या ठिकाणी अगदी आपण पाहत आहे आमिर काराईक किंवा जुगल तांडेल पंचांच्या भूमिकेमध्ये. चला थर्ड अंपायर या ठिकाणी आमिर काराईक येत आहेत. दिलीप करिता सुद्धा कॅश प्राइज येते. हेमंत वैती यांच्याकडनं लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार 5000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी अगदी दिलीप करिता. अगदी डोलीवकरांचं हे प्रेम आहे आणि ते डोलीवकर अगदी आपण पाहताय या मैदानाच्या सभोवताली ते सुद्धा दाखल आहेत. त्या सर्वांचं अगदी स्वागत असेल. रिप्लाय मध्ये अगदी आपण दाखवलं जात आहे मदन दळवी ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ ही लेन तर आहे परंतु काय निर्णय येईल पंचांच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील. टप्पा पाहिला जाईल. तदनंतर जी वाईड लाईन आहे ती पाहिली जाईल. फलंदाज किती सफल झालेत या सर्व काही गोष्टी पाहिल्या जातील आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत अगदी पोहोचवला जाईल. बीबीएन अनुपवेती आम्ही वैतरणकर हॅशटॅग आज सातत्याने डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी दाखवलं जात आहे. आणि अगदी सर्व काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न इथून
ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न महेंद्र याची हे गोलंदाजी आपण पाहत आहे. परिपूर्ण जो गेम प्लॅन आज महेंद्र याचा तो साबूत राहिला. जरी सुद्धा इंजरीने हलकासा त्रस्त वाटत असला तरी सुद्धा आज एफर्ट लावलेत, कारण की ही मॅच डू अँड डाय आहे. अभी नाही तो कभी नाही, म्हणून त्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचा योग्य तो परफॉर्मन्स दाखवावा लागेल. काही निर्णय असेल तो पंचांच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ वाईट बॉल. सो इथून पंच अगदी आपण पाहू शकाल हा निर्णय पुन्हा एकदा रिव्हर्स घेतील. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सो इथून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावचीच्या रूपाने अगदी फलंदाजाला बाद तर व्हावं लागतंय. आता नव्याने फलंदाज दिलीप आहे मैदानाच्या दिशेने, तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. 41 या अंकांवर धावफलक. 2 गडीच्या मोबदल्यात 3.5 चेंडूंचा खेळ अगदी आज समाप्त झालाय. विनीत एकेडने सेट फलंदाज. विनीतकडे ओप्स खूप आहेत, कारण की आज प्रेक्षक राजा पाठीराखा खूप मोठ्या प्रमाणात जाणता राजा खार्डी या संघाचा तमाम खार्डीकर आज अगदी आपण पाहत आहे या ठिकाणी दाखल झालेत. आणि विशेष करून जे दोन्ही संघ आहेत ना, त्या दोन्ही संघांना हा पाठपुरा आहे मजबूत स्थितीमध्ये. आणि त्या पाठीराखांचं कौतुक असेल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. मोठा फटका मारण्याचा मानस, परंतु जाग्यावरच अगदी राहिले आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता. ही चुकी घटित होत होती विनीतच्या माध्यमातून, कारण की सुरुवातीमध्ये अगदी आपण पाहिलं की चांगल्या पद्धतीने रीच फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु जसा चेंडू शरीरापासून दूर फेकण्याचे मानस सुरू झाले समोर अगदी आपण पाहताय कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाड या संघाकडनं. आणि या प्रयत्नांमध्ये अगदी यश मिळत असताना चांगल्या षटकाची अगदी समाप्ती झाली. परिपूर्ण आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, परंतु हे चौथं षटक अतिशय महत्वाचं राहिलं. 5 धावा आणि 2 महत्वाचे विकेट या षटकामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतात. ड्रोनचे प्रक्षेपण अगदी दाखवले जातात ऑन स्क्रीन आपण पाहताय डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. काय सुंदर असं दृश्य आहे. या संपूर्ण दिवसाकरिता या संपूर्ण रजनींकरिता मागील कित्येक महिने मात्र मेहनत होत होती आणि खऱ्या अर्थाने त्या मेहनतीचं फळ अगदी मिळत असताना खूप सुंदर असा लुक ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय डीबीएन लाईव्ह नेटवर्क ऍक्टिव्ह होत असताना. सुंदर अशी एलईडी लाईट जी पॉवरले मध्ये अतिशय दर्जेदार चमकत असताना आणि शोभून दिसते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मैदान बागोबा कसराळीचं आणि तमाम आमचा प्रेक्षक राजा अगदी त्या दिशेने मैदानाच्या सभोवताली आणि चांगल्या पद्धतीने अगदी हे कव्हरेज डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सो 4 षटकांचा खेळ इथे झालाय अद्यावत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 या अंकांवर धावफलक 2 गडीच्या मोबदल्यात. आता शेवटचं अंतिम षटक येणे शेष आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट असेल हे सुद्धा पाहण्यायोग्य. घेऊया एक सुंदर असं डीजे सॉन्ग. येऊया मैचच्या दिशेने पुन्हा एकदा. टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. थँक्यू. आणखी एक गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता 5,000 रुपये आदरणीय सन्माननीय महेश हरेश्वरजी पाटील खार्डी दत्तगुरु एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा या गोड व्यक्तिमत्वांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद. महेश हरेश्वरजी पाटील खार्डी यांच्या विद्यमानाने 5,000 रुपयांची भरीव देणगी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता लाभले. खूप खूप धन्यवाद. प्रवीणजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइस कंटिन्युअसली आहे. 1 विकेट करिता 500 रुपये, 3 विकेट करिता 2,000 रुपये. कोण असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चला नेक्स्ट मॅच. महेश हरेश्वरजी पाटील खार्डी दत्तगुरु एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा 5,000 रुपयांची भरीव देणगी या स्पर्धेकरिता. ऑन साईडला वड स्ट्राईक, वड स्ट्रोक, अफलातून टायमिंग. गेलाय चेंडू मिड विकेटला क्लिअर करणारा एक झन्नाटेदार षटकार 6. दिलीप मैदानाच्या दिशेने आहेत. लागोपाठ 3 आले तर हेमंत वैतीकडनं अगदी 2,000 रुपये असतील. काय फलंदाजी होते अफलातून. सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा कॅश प्राइज आहे 2,000 रुपयांचं. आणि हे कॅश प्राइज त्या दिशेने अगदी पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर बिग ब्लास्ट 47 या अंकांवर 2 गडी बाद. 4.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर हे शेवटचं अंतिम स्लॉगवर आहे. धर्मेश याला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय आणि कशा पद्धतीने ही गोलंदाजी हाताळली जाईल. धर्मेश पाहायचं झालं तर खार्डी या गावातूनच बिलॉंग करतात. आज स्वतःच्या संघासमोर ही गोलंदाजी उल्लेखनीय असेल की नाही ह्या सुद्धा पाहण्यासारख्या गोष्टी असतील. म्हणून स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःची गुणवत्ता योग्य त्या वेळेमध्येच दाखवा आणि ती हीच वेळ आहे. अभिनय
तो कभी नाही. 47 या अंकांवर 2 गडी बाद. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आलाय. यावेळेस आउटसाइड ऑफ ही लाईन अगदी आपण पाहत आहे. खूप चांगली लाईन अगदी मेंटेन केले धर्मेशच्या माध्यमातून. सरळ चेंडू जीत यांच्या हातकंडामध्ये विसावले जाते. डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. योग्य त्या पद्धतीने अगदी थोडासा कुठेतरी ऑफस्टमच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून रेफर केले. व्हाईट लाईन फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र हे चॅलेंज केले. सो पुन्हा एकदा थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत आमिर काराईक. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केले परंतु इथून चॅलेंज केले पंचांच्या या निर्णयाला. धर्मेशाची गोलंदाजी अगदी आपण पाहत आहे. आउटसाइड ऑफ ही लाईन तर आहे परंतु काय निर्णय येईल पंचांच्या माध्यमातून हे सुद्धा इट्स अ फेअर बॉल. कारण की ऑलरेडी फलंदाज जास्तीत जास्त शफल झाले होते म्हणून जेव्हा आपण शफल होता तेव्हा आपली जी व्हाईट लाईन आहे ती ऑलमोस्ट थोडीशी मात्र वाढत असते आणि त्याच कारणास्तव अगदी आपण पाहताय हा फेअर बॉल. 47 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आहे. 4.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धर्मेश इथून सुसज्जित होईल. चांगला प्रत्युत्तर षटकार आल्यानंतर हा डॉट बॉल हलक्याच्या हाताने स्टीअर केले या चेंडूला. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलून फेकी होईल. एक धाव इथे कंप्लीट झाले आणि विनीत स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतील. विनीत परिपूर्ण स्ट्रगल केला. सुरुवातीमध्ये एक चौकार आला तदनंतर एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला परंतु तदनंतर थोडीशी फलंदाजी कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाली कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल खेळला. आणखी एक अगदी आपण पाहताय भरीव देणगी या स्पर्धेकरिता आदरणीय रुपेश दिनकरजी वैती गोखिवरेचे गूढ व्यक्तिमत्व. या गूढ व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभले. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग असोसिएशनच्या माध्यमातून आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 च्या माध्यमातून आपला लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑन साइडला खेळला गेला आहे. फुल टॉस चेंडू होता पार्ट लाईनला त्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. स्क्वेअर लेग दिशेने क्षेत्ररक्षण आहे. चेंडूची उचलून फेकी होईल. अगदी उशिराने पोहोचले आणि उशिराने पोहोचण्याचा अगदी आपण पाहू शकाल थोडासा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने आणि इथून दुसरी धाव सुद्धा अगदी कंप्लीट झालाय. पहा बेसिक काय सांगतं क्रिकेटचं जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता तेव्हा चेंडू तुमच्या हातखंडामध्ये जास्तीत जास्त वेळ ठेवू नका. जर जास्तीत जास्त वेळ आपण ठेवलात ना तर अगदी या पद्धतीच्या गोष्टी या पाहायला मिळणार आहेत. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 50 धावा जाणता राजा खार्डी या संघाच्या अगदी पाहायला मिळत आहेत. रुपेश दिनकरजी वैती गोखिवरे 8685 8685 ग्रुप 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता आपल्याला मिळालंय. पुन्हा एकदा रुपेश दिनकरजी वैती साहेबांचा आपण करूया शब्द सुमनांनी लाख लाख धन्यवाद. 50 धावा लागल्यात. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ निशेष आहे. जर या 2 चेंडूंवर 2 तगडे प्रहार आले तर धावसंख्या 60च्या घरामध्ये पाहायला मिळेल आणि तिथूनच जर ही धावसंख्या जर बाधित ठेवायची असेल तर या 2 चेंडूंवर चांगली गोलंदाजी धर्मेशाला करून दाखवावी लागेल. शरीरापासून दूर पुन्हा एकदा ती चुकी विनीतच्या माध्यमातून जाग्यावरून खेळतायत. म्हणायचं झालं तर फेब्रिकॉल का जोडे जनाब हासानी से हिलेगा नाही. आणि क्रिकेट मधील हा आहे अंगदचा पाय. जाग्यावर ठाम आहे. युजेस फुटवर्क तुमच्या धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. शेवटचा अंतिम बॉल धर्मेश गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका विनीतच्या बॅटमधनं तगडा प्रहार तगडा आहे. शेवटच्या चेंडूवर एकच मारला परंतु तगडा मारला. बिग प्लस मॅक्झिमम हिट 6. चांगला फटका होता आणि शेवटच्या चेंडूवर गूढ शेवट आहे. विनीतच्या बॅटमधून अखेरकार तो फटका. 56 धावा अब तक 56 म्हणजेच विजयी होण्याकरिता 57 धावेंचं लक्ष हे अगदी समोर असणार आहे. या आपण बॅटिंग लाईन पाहूया. पंकजने 10 चेंडू गणिक 17 धावा खणकर सुरुवात करून दिली होती. विनीतने मात्र नॉट आउट राहिला. 16 चेंडू तो खेळला 27 धावा. तेवढा स्ट्राईक रेट कन्व्हिन्सिंगली नाहीये परंतु धावा एक योग्य लढण्यायोग्य बळ मिळाले. तदनंतर मदन 1 धावेवर अनफॉर्च्युनेटली तो रनआउट झाला. बॅटिंग लाईनअप आपण पाहिली. आता गोलंदाजी लाईनअप आपण पाहताय. अमय 2 षटक हाताळली 20 धावा. हर्षदने 1 षटक हाताळलं 16 धावा. महेंद्र अगदी 1 षटक हाताळलं 5 धावा. महेंद्र याने जे षटक हाताळलं ना
ते या मॅच मध्ये विजय आणि पराभवचं अंतर ठरू शकतं, कारण की 5 धावा त्याने खर्च केल्या, एक महत्वाची विकेट त्याने मिळवली. वॅगन व्हील परिपूर्ण आपण पाहू शकाल जांताराचा खारडी या संघाचं, ज्या धावा बनल्या 56 आणि परिपूर्ण ज्या धावा आहेत त्या ऑन साईडला जास्तीत जास्त आहेत, ज्यामध्ये जे रेड मध्ये अगदी आपण पाहू शकाल ते चौकार आहेत. एक फाईन लेग रिजन मध्ये, एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक मिड विकेट रिजन मध्ये, एक वाईट काव कॉर्नर रिजन मध्ये आणि तदनंतर जे चौकार आलेत आणि तदनंतर षटकार अगदी आपण पाहत आहे जवळ 4. एक लॉंग लेग रिजन मध्ये, एक मिड विकेट रिजन मध्ये वाईट काव कॉर्नर रिजन आणि समोरच्या दिशेने जो लॉंग ऑफ क्लिअर करणारा होता तो खूप महत्वाचा ठरला गेला होता. या ड्रोन कॅमेऱ्याचे प्रक्षेपण अगदी आपण पाहत आहे, खूप महत्वाची ही विकेट. सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि LED लाईट अगदी अतिशय सुशोभित. असं म्हणतो ना की एखाद्या लग्न समारंभामध्ये एखाद्या मांडवाशिवाय त्या लग्नाला शोभा नाही किंवा बँड पथकाशिवाय त्या लग्नाला शोभा नाही, त्याच पद्धतीने या रजनी स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहत आहे या प्रेक्षकांविना शोभा नाही आणि त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण पाहत आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हे संपूर्ण अगदी मैदान बागोबा कसराळीचं ऐतिहासिक मैदान आहे, कारण की याच मैदानावर गत वर्षामध्ये मोठमोठ्या स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्यात. काय घडित होईल पहिल्या इनिंग मध्ये आपण खेळ तर पाहिला आहे, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तो खेळ कशा पद्धतीने निर्णायक ठरेल, कुठला संघ असेल जो ज्याच्या नावावर क्यू लागलं जाईल, हे सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जोपर्यंत सेकंड इनिंगची सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये हलकासा फेरबदलाव अगदी आपल्याला पाहायला मिळेल. या आपण ऐकूयात प्रमोदजी शेडगे यांचा गोड आवाज या ऑनगोईंग सेकंड इनिंग करिता. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी, देऊया एक सुमधुर गीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. थँक यू. थँक्यू व्हेरी मच. आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. प्रवीण पाटील यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक षटकारासाठी कृतिका एंटरप्राइजेस टीमसाठी आपण पाहतायत. प्रवीण पाटील यांच्याकडून आपण पाहतायत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि लगातार 3 षटकार जर यावेळेला ठोकतायत फलंदाज तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. आणि महेंद्र या फलंदाजासाठी आपण पाहू शकताय हेमंत वैते यांच्याकडून 3 षटकारासाठी 10,000 रुपीज. मी प्रवीण पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे आणि महिला वर्ग आज खऱ्या अर्थानं अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेत. या आमच्या महिला भगिनींना मानाचा मुजरा, नारी शक्ती आणि थोडेसे डान्स सुद्धा करत असताना पाहायला मिळत आहेत. ही ओळख आहे वैतरणकरांची आणि या सर्व आमच्या भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतायत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतो. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि आज भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल वेगवान होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला. हलकेसे शफल झाले होते, मिडल स्टंप वरून थोडेसे ऑफ स्टंपला आले होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये प्रवीण आम्हाला यावेळेला दर्शवत असताना अतिशय नॅचरल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ना ती विनीतची आपल्याला पाहायला मिळते. एक ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि तोच गोलंदाज आपण पाहताय. जितेश आणि महेंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या टीम कडून. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने जितेशच्या बॅटमधून ऑन साइडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह मनगडाचा चांगला वापर करत असताना आपण पाहतायत. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. विनीतचा आतापर्यंत लेखाजोग आपण पाहिला तर कृतिका एंटरप्राइजेस च्या माध्यमातून आपण पाहतायत ज्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 24 वर 1 गोवा ग्रुप फणसपाडा, 12 वर 3 ही बेस्ट बॉलिंग फिगर, 14 वर 2 राम 11 कसराळी आणि ग्रीशा 11
12-1 चांगल्या पद्धतीने हा लेखाजोगा प्रवीण आमच्या ऑन स्क्रीनवर देत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे चांगले विकेट टेकर गोलंदाज आहेत. भन्नाट वेग, फुलर लेंथ जरूर चेंडू होता, परंतु वाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्या कारणानं नितेश कदम यावेळेला वळतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 2 या धावसंख्येवर. खूप चांगली पंचांची भूमिका. आरव यावेळेला आपण पाहतायत रुपेश वैती गोकिवरे, त्यांनी मात्र आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केलेला आहे. 10,000 रुपये 8685 ग्रुप म्हणून ज्यांची ओळख. आरव वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान स्मार्ट सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 3 रन झालेले आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर 57 धावांचं टार्गेट जानता राजा खार्डी या टीमने समोर ठेवलं गेलंय आणि 3 वर 0 स्टार्ट तर संत गतीने झाले. परंतु या वेळेला कशा पद्धतीने स्टार्ट होईल पहिल्या षटकामध्ये. ऑन साइडला जितेशचा हा फटका फसतोय. सॉफ्ट डिसमिसल. विनीत विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना फर्स्ट विकेट डाऊन. 3 ला पहिला धक्का. कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा टीमला. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. वेगळ्या अँगलने आपण पाहू शकतायत. अगदी फोर्स केलं होतं या बॉलला आणि डिपमेंट विकेटला कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद होताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. महेश हरीश्वर पाटील खार्डी दत्तगुरु एंटरप्राइजेस यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. बॅटची एज आणि या वेळेला अप्रतिम बॅकअप चांगला मिळाला. सेकंड विकेट डाऊन. विनीतला मिळते ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. त्यानंतर थांबवतो डीजेला. रुपेश दिनकर वैती साहेब यांच्याकडून गोकिवरे 8685 ग्रुप 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यांचे सुपुत्र आरव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. पहा या अँगलने आपण पाहू शकतायत. अगदी डीपीएन लाईव्ह म्हटलं तर डीप बिलीव्ह नेटवर्क म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक विश्वसनीय चॅनेल म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना पंकजच्या हातातून चेंडू मात्र यावेळेला सुटला होता, परंतु त्यानंतरचं हे सेलिब्रेशन, त्यांच्या चेहऱ्यावरचं हे स्मित हास्य, कारण एका छोट्याशा 5 सेकंदाच्या हसण्याने जर एक चांगला फोटो छान येत असेल तर आयुष्यभर हसण्याने मात्र आपलं जीवन किती सुंदर फुलून दिसेल. म्हणून नेहमी हसत राहा आणि चांगलं जीवन जगा. विनीत इज ऑन अ हॅट्रिक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फार वेगवान चेंडू होता, मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल. विनीतने त्या ठिकाणी लगेच सांगितलं की या वेळेला काही दुखापत झाले का, भरतला विचारलं आणि इथून आपण पाहत आहेत हे तुमचं स्पोर्ट्समॅनशिप असणं फार गरजेची गोष्ट आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 2 विकेट मिळवले. इकॉनॉमी 3 चा पाहायला मिळतो. 3 रन, त्यामध्ये 4 डॉट बॉल. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. पहिलं षटक विनीतच्या नावावर पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना प्रतिस्पर्धी संघ कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा टीमला या वेळेला मात्र थांबवलंय. घेऊया एक डीजे ब्रेक. त्या अगोदर आपण पाहत आहेत कैलाजी पाटील साहेब या ठिकाणी मुख्य मंचावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. एकनाथजी पाटील साहेब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि देवरामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया वेलकम. रोहित ला आपण पाहत आहेत. जर रोहितने विकेट, प्रत्येक विकेट साठी राडा बॉयज ग्रुप डोली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ऑन साइडला या वेळेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीयेत. रोहितने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर हेमंत वैती यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. अतिशय मात्र बक्षिसांची उधळण या वेळेला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळा, बक्षिस मात्र ही
आपल्याला प्रत्येक पसंतीचा जो व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून तुम्हाला मिळतील, ही ऊर्जा दिली जाते, ही प्राइज नाहीये, ऊर्जा संचारली जाते. मोठा प्रहार, सरळ बॅटचा वापर, काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू द बॉलर हेड, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. VGPL महेंद्रच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. या सिरीज मध्ये गुड शॉट बॉल वापरले जातात आणि गुड शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागू होतं महेंद्रला. ऑन साइडला खेळले गेले, अतिशय चांगला फटका होता. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा टीमची 10 वर 2. विजयासाठी 57 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 षटकार महेंद्र यांच्या बॅट मधून आले, तर हेमंत वैती यांच्याकडून 10,000 रुपये आहेत. ऑन साइडला खेचून मारलाय, सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिस्पॅच केलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. येणारा हा खणखणीत झन्नाटेदार वॉट शॉट षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग. प्रवीण पाटील यांच्याकडून 500 रुपये लागू होत आहेत भरत यांच्यासाठी. 16 रन झालेत, 57चं टार्गेट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत, विनीत कोणतीही चूक करणार नाहीयेत. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. सागर सापने बॅकअप साठी आले होते, इथे विनीतने कोणतीही चुकी केली नाही. आणि राडा बॉयज ग्रुप डोलिव यांच्याकडून 500 रुपये रोहित साठी जमा झालेले आहेत. अतिशय चांगला हा बॉल ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत, थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. बराच वेळ चेंडू मात्र हवेत होता, त्यामुळे विनीतला ही संधी प्राप्त झाली. कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही प्रकारचा लॅप झाला नाही. आय कॉर्डिनेशन सुपर्ब होतं, कारण रात्रीची वेळ आहे. ज्या वेळेला तुम्ही दिवसा क्रिकेट खेळता, रात्रीचं क्रिकेट खेळता, अंडर फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळता, त्यावेळेला एक वेगळी तफावत असते. आणि सातत्याने 3 दिवस आपण पाहिले, या खेळाडूने मात्र अनुभव घेतला या स्पर्धेचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे स्वतः. पुन्हा एकदा राडा बॉयज ग्रुप डोलिव यांच्याकडून 500 रुपये रोहित साठी जमा होत आहेत, म्हणजे 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. रोहित मालामाल आणि हेमंत वैती यांच्याकडून जर हॅट्रिक साध्य केली तर 5000 रुपये नेक्स्ट 4थ्या षटकाला येतील. हॅट्रिक साध्य होऊ शकते. अठरा बॉल 41 रन. नीड 41 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. अतिशय चांगल्या पद्धतीने डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना लाईव्ह टेलिकास्ट क्लीन अँड क्यूट आपण पाहू शकतायत. कंपॅरिझन करताना 26ला 0 जाणता राजा खार्डी या टीमची स्थिती होती. 16ला 4 कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा, म्हणजेच इथे स्ट्रॉंग आहे आतापर्यंत तो जाणता राजा खार्डी टीम. रोहन दादा सावंत, पंकज जी ठाकूर यांची जावई यांच्याकडून मंडळाला 11,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. फलंदाज बाद मिस्टर महेंद्र. बॅक टू द डगआउट विनीत. काय बॉलिंग केले, अनालिसिस पहा. 3 वर 3 धक्के आतापर्यंत दिले गेले. 16ला 5 धक्के. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला जात असताना तुच्चल में आया. एक चांगली पार्टनरशिप जरूर झाली होती, परंतु आता बॉल आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 41 रनची आवश्यकता. फलंदाज बाद.
थँक्यू. जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी विनीत जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. वेगवान गोलंदाजासाठी मदत करणारी ही खेळपट्टी आपण पाहू शकतात. लाईन अँड लेनचा राजा मिस्टर विनीत. बॅकफुटला जात असताना ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला. टॅप केला जातोय. बॅकफुट पॉइंटला फिल्डर आहेत. कोणती चुकी करणार नाहीयेत. फिके येईपर्यंत सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा टीम जाऊन पोहोचते 17 वर 5. वैतरणा विभागामध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार काय रंगताना पाहायला मिळतोय. एक फेस्टिवल आहे हा क्रिकेटचा. मी तर असंच म्हणेन महोत्सव आहे हा क्रिकेटचा. ऑन साइडला पूल केलाय. जागेवरून खेळलेत. पूलचा फटका अगदी नेत्रदीपक. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट. 6. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला या प्रेम वेडीला या प्रेम थँक्यू. अमेने जर 3 षटकार जर ठोकले तर मंथन पाटील यांच्याकडून 500 आणि सौरभ पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि प्रवीण पाटील यांच्याकडून तर 500 रुपये ऑलरेडी लागू झालेत. प्रत्येक षटकारासाठी आहेत कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या टीमला. संघाची धावसंख्या 23. 23 ला 5. आता मात्र सामना बॅलन्सिंग. गोलंदाज विनीत. विनीतवर थोडासा दबाव. चांगला बॉल. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर. वॉट अ बॉलिंग. काय कमबॅक केलं विनीतने. पहा एफर्ट पहा ज्या पद्धतीने गोलंदाजीला आला आणि अशा प्रकारचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया ओपन जेव्हा मात्र आपण फॉर्मॅट पाहतो ना आणि त्यावेळेला मात्र आयकॉन प्लेअर अशा प्रकारची गोलंदाजी करतात, तशी गोलंदाजी विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. 23 ला 5. या वेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. अमईला मात्र पूर्णपणे बीट केलंय. 3 षटकार अमईच्या बॅटमधून येत आहेत. तर महिला बचत गट फणसपाडा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहा काय गोलंदाजी केले. आतमध्ये येणारा हा चेंडू आणि ओ स्टेपिंग आहे का यावेळेला या आपण चेक करूया. थोडीशी शंका उद्भवली गेली. नो बॉल आहे की नाही, ओव्हर स्टेपिंग झालेत का याकडे लक्ष असेल. पहिला मात्र फुट कुठे लँड झाला याकडे लक्ष असेल. कधी कधी मात्र चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर पहिली प्रायोरिटी असते ती मात्र आपण पाहत आहेत. कधी कधी रिटर्न क्रीजचा नो बॉल आपल्याला चेक करायला सांगतात पंच. कधी कधी ओ स्टेपिंगचा आपण पाहू शकाल आणि त्यामुळे मात्र ही शंका उद्भवली. आणि डीबीएन लाईव्हचे 2 कॅमेरामॅन आमचे शार्प आहेत. ॲज अ शार्प ॲज अ नीडल. सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहातात. 23 ला 5. धर्मेश एका साईडला, अमेय एका साईडला आपण पाहत आहेत. दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळतो. एक फेस्टिवल आहे. 23 ला 5. चॅम्पियन्स कोण बनेल. अंडर फ्लड स्लाइड मध्ये पहिला प्रयोग केला आणि पहिलाच प्रयोग सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तुषार मोरे यांची ही लाईट आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम नवली. आर्म ऍक्शन अप्रतिम आहे विनीतची. हाय आर्म ऍक्शन आपण पाहत आहेत. बॉल पकडण्याची जी कला आपण पाहू शकाल. कलात्मकतेचं पृथ्थकरण दाखवत असताना ती ज्या वेळेला बॉल हातामध्ये घेतो त्यावेळेला फिंगरचा चांगला वापर करत असताना फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थिर 23 ला 5. अतिशय चांगली गोलंदाजी. 13 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण. तेरा बॉल 34 रन. 23 ला 5 धक्के बसले गेलेत. गोलंदाज सज्ज होईल विनीत. 15 ते 17 पावलांचा रनअप. तेवढाच भन्नाट वेग. आणि इथून आपण पाहताय थोडासा रनअप चुकला. चांगला निर्णय घेतला. कारण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला प्रत्येक वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय जर तुमचे योग्य असतील तर योग्य तुम्हाला दिशा मिळते. एकदा का निर्णय घेतला तर कधीही मागे फिरू नका. मागे फिरणारे कधीही पुढे जाणार नाही. यावेळेला क्लीन बोल्ट. फर्निचर डिस्ट्रॉयड. या अगोदर विकी पाटील
अनाउन्समेंट केलं होतं की 3 षटकार आले तर महिला बचत गट फणसपाडा यांच्याकडून 500 रुपये होते. परंतु इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली अमाईची दांडी गुल विनीतला हा चौथा बळी मिळवतोय. सुपर बॉलिंग, काय बॉलिंग केले, क्लास, परफेक्ट रिदम, लयबद्धता. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद 23-6. थँक्यू. 2 षटकार, 8 डॉट, 10 रन, 4 विकेट्स. इकॉनॉमी 5चा आपण पाहतायत मिस्टर विनीत, जाणता राजा खार्डी या टीमचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आणि भरवशाचा गोलंदाज म्हणून विनीतने चांगली गोलंदाजी केली. परंतु सागर सपने यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी. गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दिलीप विकेट हॅट्रिक साध्य केली तर हेमंत वैते यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. अतिशय चांगली गोलंदाजी विनीत. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. परिपूर्ण जखडवून ठेवलं. फलंदाजांना मुभा दिली नाही, कोणत्याही प्रकारची हात खोलण्याची संधी प्राप्त करून दिली नाही. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता. बाची एज तू चल में आया. धर्मेश गॉन. चांगली गोलंदाजी दिलीपने सुद्धा मात्र या वेळेला अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला. बॅटची एज घे. चेंडू शॉट थर्ड मॅन आतमध्ये होता सर्कलमध्ये आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिनेशला आपण पाहतायत. विघ्नराज आणि दिनेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. दिलीपचा पुढील बॉल ऑफ साईडला खेळला गेला. फोर्स केला या बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचणार नाहीये. 3 फिल्डर पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. 2 रन्स मिळतील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. उर्वरित बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 32 रन. कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा या टीमला. अतिशय वैतरणा विभागामध्ये एक जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैतरणाकरांना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा. चांगला बॉल, परफेक्ट फुलर लेन्सचा बॉल पाहायला मिळतो. अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला मात्र फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करावी लागते. त्यासाठी करावा लागतो तुम्हाला सराव. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सराव तुम्हाला बळकट बनवत असतो, परंतु सराव तुम्ही कसा करता यावर तुमचं क्रिकेट अवलंबून असतं. किती वेळ सराव करता याला महत्व नाहीये, तुम्ही कसा सराव करता याला फार महत्व आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फोर्स केले या बॉलला. विनीतची चांगली डाईव्ह परंतु असफल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता चांगले प्रयत्न केले विनीतने. व्हॉट एफर्ट. अमेरिका लँडिंग ग्रुपचे आपण पाहतायत. कार्तिकजी पाटील आणि मयूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होताना हे 2 व्यक्तिमत्व. दरम्यान विनीतला थोडीशी इजा होत असताना पाहायला मिळते. तो लवकरात लवकर कव्हर होईल हीच आपण अपेक्षा बाळगूया. अगदी स्वतःला झुकून दिलं होतं बाउंड्री रोखण्यासाठी. अमेरिका लँडिंग ग्रुपचे आपण पाहू शकतायत प्रोप्रायडर आदरणीय सन्मान्य कार्तिकजी पाटील साहेब आणि मयूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अमेरिका लँडिंग ग्रुपचे
प्रोप्रायटर कार्तिकजी पाटील, मयूरजी पाटील आणि त्यांच्या ग्रुपकडून आपण पाहत आहेत 5 अंकित पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतात 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या व्यक्तिमत्वांचं दातृत्वांचं करूया सुस्वागतम आणि खूप खूप धन्यवाद. दिनेश पाटील लगातार 3 षटकार जर ठोकतायत तर बॉयज गँग यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. दरम्यान विनीत त्या ठिकाणी इट्स ओके परफेक्ट यावेळेला आपण पाहताय डाईव्ह मारली होती परंतु थोडीशी असफल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. राऊंड द विकेटने आले होते दिलीप. दिनेशने या बॉलला फोर्स केलं होतं, फोरमचा चांगला वापर केला होता, बराच वेळ चेंडू हवेत होता. विनीतला असं वाटलं की चेंडू मात्र यावेळेला परफेक्ट माझ्या ओंझळीत येईल परंतु तिथे डाईव्ह मारत असताना अगोदर मात्र पाय ह्या वेळेला आपण पाहिलात परफेक्ट बॅलन्सिंग झालं नाही, टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र चेंडू थोडासा घरंगळत निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पार बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन मिळाल्या. संघाची धावसंख्या 29. आता विजयासाठी 28 रन. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8. कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या टीमला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, अगदी ओरपिच बॉल होता. दिनेश पाटील या बॉलला एक्झिक्यूट व्यवस्थित करू शकले नाहीत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 30. आता येणारी बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. 7 बॉल 27, 6 बॉल 29 धावा झालेत. एक क्रिकेटचा इतिहास आपण पाहिला अंडर 25 मध्ये. त्याच गोलंदाजाला 29 रन्स आल्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ल्ड कप आणि त्या स्पर्धेमध्ये एक बाईक मिळाली 18वी. सर बॅटचा वापर करत असताना आपण पाहताय स्ट्रीट ड्राईव्हचा फटका होता परंतु फॉलो थ्रू मध्ये दिलीपने खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. ऍक्शन रिप्ले मध्ये फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला होता, चांगला स्ट्रोक होता परंतु यावेळेला विघ्नराज थोडेसे नाखुश होताना. 6 बॉल 27 ची आवश्यकता आहे कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या टीमला. जाणता राजा खार्डी टीमने खूप चांगला कमबॅक केलाय. 6 बॉल 27, 6 बॉल 27 धावा. एक रिलॅक्सेबल या आपण संगीत कक्षेकडे जाऊया आणि क्षणभर विश्रांती घेऊया. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. म्हणतात ना दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते, फुलांना फुल जोडत गेलं की एक फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक नातं तयार होतं. असं हे वैतरणा विभाग वैतरणा गावातील मात्र आपण बरीच गावं आपण पाहिलेत आणि या विभागातील ही सुरू असलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणजेच माणुसकीचं माहेरघर म्हणून या वैतरणा विभागाला ओळखलं जातं आणि तिथे सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम अर्थातच VGPL आपण पाहतायत अनुभवतायत. DBN लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत कोर कमिटीकडून. 6 बॉल 27 ची आवश्यकता आहे. बाप्पा साई आणि कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा. फर्स्ट सेमीफायनल या वेळेला चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला परंतु दिलीपला निवडलं. कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. 8वा धक्का 30 या धावसंख्येवर कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या टीमला. चांगला झेल टिपला गेला. मनकवडा ओळखला होता, फलंदाजाला रीड केलं होतं गोलंदाजाने. मेहुलला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शफल झाले. चांगला खेळ यावेळेला आपण पाहू शकलाय. चांगला स्ट्रोक जरूर एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर. 4 बॉल आणि विजयासाठी 26 ची आवश्यकता आहे.
आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, महिला भगिनींचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन, एक चांगली संकल्पना घेऊन या स्पर्धेला दुजोरा दिलाय. जे आमचे आर्थिक सहाय्य करणारे दातृत्व व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण राहिली असती, परंतु त्यांनी मात्र दुजोरा दिला आणि त्यांनी सांगितलं भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. वेळा टप्पा पडल्यानंतर चेंडूला लेफ्ट केलं होतं. काय फलंदाजांच्या मनात आलं, त्याने मात्र चेंडूला सोडून दिलं. डॉट बॉल. गोवा ग्रुपचे ओनर प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला बॉल होता, तेच तर्रार, परंतु पंचांचं म्हणणं यावेळेला हळूहळू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय चेंडू त्या ठिकाणी विसावला आणि त्यानंतरचा आपण पाहतायत हा बॉल डॉटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31, लॉस ऑफ 8 विकेट. संदेशजी दळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पंकजी पाटील यांच्या समवेत, डीएक्स यांच्या समवेत आपण पाहतायत. संदेशजी दळवी, वेलकम वेलकम वेलकम. 31, लॉस ऑफ 8 विकेट. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. मेहुल अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना सॅक्रिफाईस विकेट केली गेले आणि अर्षदला मात्र स्ट्राईक एंडकडे आणलं गेले. विश्वासजी किनी यांना मी विनंती करेन की आपण मुख्य मंचावर यायचंय, व्यासपीठावर या. विश्वास किनी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड आहेत. गोवा ग्रुपचे ओनर आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. 31ला 9 शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32, 32 रन, 25 धावा, 1 बॉल मध्ये. औपचारिकता फक्त आता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना जाणता राजा खार्डी या टीमच्या बाजूने विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि कुशल नेतृत्वामुळे षडंपूल सरळ चेंडूला फेकून दिलाय. प्रवीण पाटील यांच्याकडून जाता जाता 500 रुपीज हर्षदच्या खात्यामध्ये. ग्रेट टायमिंग. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सुधीरजी पाटील साहेब यांनी स्पॉन्सर केलेली आहे. जिजाबाई कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ सुधीरजी पाटील साहेब यांनी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपला स्पॉन्सरशिप केले. मी सुधीरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य मंचावर या, आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत करू इच्छितो. जाणता राजा खार्डी टीम अतिशय आपण पाहतायत. विनीत ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. विनीत फॅब्युलस बॉलिंग, काय गोलंदाजी केली, बॅटिंग केली. टॉस आपण फर्स्ट सेमीफायनलचा टॉस बाप्पासाई फणसपाडा. किरणजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करेन की आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करावं. विनीत ठरतायत त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 16 बॉल मध्ये 27. आता पहिल्या रँकिंगवर जे आपण पाहत आहेत 10 पॉइंट सहित प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 पहिल्या रँकिंगवर आहे. 5च्या 5 मॅच विजयी झालेत आणि त्यांचा नेट रन रेट खूप चांगला आहे, 4.237. बाप्पासाई फणसपाडा हा संघ 5 मॅचेस खेळला, 4 विजयी झाला, 1 लॉस आणि त्यानंतर त्यांचा नेट रन रेट हा आपण प्रताप ट्रान्सपोर्टच्या खाली आहे, 3.237, 8 पॉइंट सहित. आणि त्यानंतर आपण पाहत आहेत वीर योद्धा तलावपाडा 5 मॅचेस 2 विन, त्यानंतर 3 लॉस आणि त्यांचा 0.214चा जो नेट रन रेट, 4 पॉइंट सहित. रॉयल स्ट्रायकर्स 7999 5 पॉइंट. बी ग्रुपचा आपण पाहताय 2 टीमचं. कार्तिक एंटरप्राइजेस 5 मॅचेस विन झालेत, 5, 3.9च्या 48च्या नेट रन रेटने 10 पॉइंट्स. जाणता राजा खार्डी हा सेकंड रँकिंग वर 5 पॉइंट. एकंदरीत 5 मॅचेस 3 विन, 2 लॉस आणि -0.084चा आपण पाहतायत पॉइंट्स 6 आहेत. आणि त्यानंतर जाणता राजा खार्डी आपण पाहू शकाल ज्यांचा 0 हे आपण पाहू शकतायत. आणि टॉप टीम क्वालिफाय फॉर द नेक्स्ट राउंड.
जितेश यायचं आहे